नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्राच्या पुढील 3 दिवस बऱ्यापैकी भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता बनत आहे मित्रांनो. तर सर्वात आधी आपण बघूया मान्सूनची कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत मजल मारलेली आहे. तर मान्सूनने कोणत्या प्रकारचे वाटचाल पुढं नाही केलेली आहे. तर याचं प्रमुख कारण आहे की कोरडं वारे अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्र आणि भारताच्या बहुतांश पट्ट्यामध्ये येत आहे. त्याच्यामुळे अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही प्रकारमध्ये मान्सूनने प्रगती नाही केलेली आहे. तर आपण हे सॅटेलाईट इमेज बघू शकतात. आपण या सॅटेलाईट इमेजमधून पुढील 3 दिवस आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला चांगला असा पाऊस दिसत आहे. तर आपण बघू शकतात. तर हा पाऊस आहे ना, कोकण किनारपट्टीला सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर या काळामध्ये आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस शक्यता बनत आहे मित्रांनो. बघू शकतात आपण अहिल्यानगरचे काही भाग, पुणेचे काही भागामध्ये, सांगली, सातारा या पट्ट्यामध्ये आपल्याला पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस शक्यता असणार मित्रांनो. हा पाऊस गळगटी स्वरूपाचा असणार. मेघगर्जनेसह ज्या ठिकाणी पडणार त्या ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो. तर चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे दिवस आहे आपल्याला कोल्हापूर, सांगली, सोलापूरचे काही भाग, सातारा, पुणे, अहिल्यानगरचे काही भाग या पट्ट्यामध्ये आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये जोरदार पावसाची शक्यता बनत आहे. मेघगर्जनेसह पाऊस असणार मित्रांनो हे. आणि कोकण किनारपट्टीला सुद्धा पाऊस शक्यता वाढणार. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या कोकण किनारपट्टीला सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार या काळामध्ये. पुणे, अहिल्यानगरचे राहिलेले भाग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी इतक्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस शक्यता बनत आहे मित्रांनो. तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम या विदर्भाच्या बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये आपल्याला चांगला असा पाऊस दिसत आहे मित्रांनो. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या काही भागामध्ये काय होतं मित्रांनो, वरचे वारे ना, कोरडे वारे ते अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर जिल्ह्यामध्ये येत आहे. आणि बंगालच्या उपसागरात येणारे वारे अशा प्रकारे येत आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याचे काही भागामध्ये गारपीटसुद्धा पाहायला मिळू शकते मित्रांनो आपल्याला. तर सध्याकरता इतकंच. रोजच्या वेळ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर या काळामध्ये आपल्याला नंदुरबार, धुळे, जळगाव या पट्ट्यामध्ये अतिशय पाऊस कमी पाहायला मिळणार मित्रांनो आपल्याला. क्वचित हलकासा पाऊस होऊ शकतो, अन्यथा या ठिकाणी जास्त पाऊस आपल्याला नाही दिसत आहे. धन्यवाद.